केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के पुणे दौरे के दौरान शहर का राजनीतिक माहौल गर्म दिखाई दिया। पुणे शहर जिला कांग्रेस कमेटी के नेतृत्व में उत्सव बिल्डिंग चौक पुणे सतारा रोड स्थित मार्केट यार्ड क्षेत्र में विरोध प्रदर्शन आयोजित किया गया। कांग्रेस कार्यकर्ताओं ने नीट पेपर लीक मामले को लेकर प्रदर्शन कर रहे छात्रों पर कथित अमानवीय कार्रवाई का विरोध जताया। इस दौरान कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए छात्रों के साथ न्याय की मांग उठाई। प्रदर्शनकारियों का कहना है कि युवाओं के भविष्य से जुड़े मुद्दों में सरकार को जवाबदेही तय करनी चाहिए और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई करनी चाहिए। बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता आंदोलन में शामिल हुए। प्रदर्शन के दौरान पुलिस भी मौके पर तैनात रही और स्थिति पूरी तरह शांतिपूर्ण बनी रही। बीजेपीच्या कार्यकर्त्यांना का नाही उचललं? कायदा फक्त काँग्रेससाठीच आहे का? आणि आंदोलन आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो आम्हाला करायचा। पुढच्या पावलाची वाट पहा। पुढच्या पाऊल मी माझ्या हातातला बॅनर वाचा। पुणेकरी चांगल्या चांगल्यांचं उतरवलंय। ज्यांना सत्तेची मस्ती आणि माज आला असेल, पुणेकर त्यांचा माज आणि सत्तेची मस्ती उतरवणार। जसं काँग्रेस आंदोलन चालू होईल तशी आमचं सुद्धा आंदोलन उग्र होणार। काँग्रेस हाऊस मधले जेवढे कार्यकर्ते होते आता त्यांना तिथं डिटेन केलेलं आहे। तशी आम्हाला मेसेज नाहीये। अजूनही कार्यकर्ते तिथं आंदोलन करतात। अजूनही कार्यकर्त्यांच्या हातामध्ये काट्यान धोंडे आहेत। गेल्या वेळेला 4 कार्यकर्त्यांची आमची डोकी फुटलेली होती। आता या वेळेला जर काँग्रेसची एक काच जरी फुटली तर आमचं आंदोलन उग्र होणार। चुकीचं घाणेरडं राजकारण करताय हे सत्य या ठिकाणी समोर उघडकीस येत आहे। स्टंट करताय असं वाटतं। कसला स्टंट आहे? अमित शहा ज्यांचे लेखा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या रक्ताने हात माखलेले आहेत ते पुणे शहरात येतात, त्यांना जाब विचारू नये, त्यांना त्यांच्या विरोधातल्या निषेधाच्या घोषणा देऊ नयेत। ज्यांच्या दिल्ली पोलिसांनी अमित शहाच्या नेतृत्वाखालच्या दिल्ली पोलिसांनी शेकडो विद्यार्थिनींचा विजयभंग केला दिल्लीमध्ये, तो जाब आम्ही विचारू नये। आणि अशा प्रकारे जर होत असेल तर मात्र पुणे पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांनी इकडे रात्रीपासून डिटेन करून वेगवेगळ्या चौकीमध्ये डांबून ठेवले। आणि या ठिकाणी जर आमच्याच काँग्रेस पक्ष कार्यालयावर भाजपचा जर काही या ठिकाणी मोर्चा किंवा हल्ला होत असेल तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही। हे आंदोलन आम्ही इथून हलणार तर नाही, पण हे आंदोलन झाल्यानंतर मात्र भाजपच्या कार्यालय सुद्धा आम्ही सोडणार नाही, हा इशारा आम्ही आम्ही सुद्धा भाजपच्या कार्यालयावर त्या ठिकाणी आम्ही जाऊ आणि त्या ठिकाणी आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू। कारण हा आम्हाला या ठिकाणी त्यांना माहिती होतं आम्ही आता आंदोलन करतोय आणि अशा वेळेला मुद्दाम त्यांनी त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू नये आणि तिकडे जावं त्यासाठी त्यांनी तो आंदोलन आता किंवा जे काही करतायत ते काँग्रेस हाऊसवर जाऊन मला वाटतं अतिशय चुकीचं असं ते करतायत आणि आम्ही त्यांना सोडणार नाही। आम्ही सुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी भाजप कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ।